आमदार रवी राणांचा उद्या वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आठवडाभर विविध सामाजिक कार्यक्रमांचं जे आहे ते आयोजन केलं जाणार आहे। आज श्रमदानापासून सुरुवात झालेली आहे। अमरावतीच्या छत्री तलावामध्ये श्रमदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हजारो कार्यकर्त्यांसह काही अनेक अधिकारी वर्ग देखील होता। आपल्यासोबत रवी भाऊ आहेत। भाऊ, काय सांगणार, विविध वेगवेगळ्या पद्धतीनं यावर्षी वाढदिवस साजरा केला जाणार आहे सामाजिक उपक्रम? बिलकुल स्वच्छतेचा एक चांगला संदेश। सकाळी 6 वाजतापासून छत्री तलावामधील पूर्ण गाळ काढण्याचं काम, मोठ्या प्रमाणात इथे काचेचे मोठे फुटले होते ते वेचण्याचं काम, नाल्या साफ करण्याचं काम, या ठिकाणी तुम्ही पाहिलं गवत मोठ्या प्रमाणात वाढलं होतं ते काढण्याचं काम, युवासेना पार्टीचे सगळे नगरसेवक सगळ्या कार्यकर्त्यांनी सकाळी 6 वाजतापासून आतापर्यंत श्रमदान केलं। मी स्वतः त्यांच्यासोबत श्रमदान केलं, सगळे अधिकारी आमच्यासोबत त्यांनी श्रमदान केलं। मला असं वाटतं की स्वच्छतेसाठी पुढे येऊन सगळ्यांनी आपल्या शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे। माझ्या वाढदिवसानिमित्त आमचा प्रत्येक कार्यकर्ता पुढे येऊन जर स्वच्छता करताय तर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा मोठं काम नाही आहे। आणि मलासुद्धा आज या ठिकाणी श्रमदान करताना मोठ्या प्रमाणात आनंद झाला की वाढदिवस नाही, हा जनसेवा दिवस आहे आणि हा जनसेवा दिवस अशाच पद्धतीनं लोकांना काहीतरी देता आलं पाहिजे। लोकांचा आनंद कसा दुगना होईल, त्यांना कशा प्रकारे आपलं सहकार्य करता येईल, या उद्देशानं हा जनसेवा दिवस म्हणून स्वच्छता आणि श्रमदान करून आम्ही या ठिकाणी मनवलेला आहे। 4 दिवसापूर्वी वडट्टीवार अमरावतीमध्ये आले होते, त्यांनी नवनीत राणांवर टीका केलेली आहे। कसं पाहता या टीकेला? मला असं वाटते वडट्टीवार त्यांची जेवढी लेवल आहे त्याच्यापेक्षा ते जास्त बोलतात आणि वडट्टीवारांचं मी शून्यापासून सगळं पाहिलेलं आहे। ते काँग्रेसमध्ये कसे आले, शिवसेनेमध्ये असताना काय बोलले, कशा पद्धतीनं त्यांनी आपल्या कामातून नेहमी कुठे ना कुठे कॉन्ट्रोवर्सी तयार केलेली आहे। आज लहुजियासारखा विषय जर या अमरावतीमध्ये होतो, त्याला प्रोटेक्शन करण्याचं काम जर वडट्टीवार करत आहे, त्याच्यावरून लक्षात येते त्यांची धारणा काय, त्यांची मानसिकता काय। म्हणून वडट्टीवारांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। कालही त्यांचं मी स्टेटमेंट ऐकलं, त्यांना अर्जंटमध्ये काँग्रेसच्या काही लोकांनी मिळून त्यांना चेकअप केलं पाहिजे त्यांचं डोकं, आणि महिलांचा आदर सन्मान त्यांना शिकवला पाहिजे की कुठे ना कुठे कुठल्या गुरमीमध्ये वडट्टीवार ज्या पद्धतीने बोलतो त्याची लायकी किती, तो कशा पद्धतीनं आपली लेवल सोडून एखाद्या महिलेवर खालच्या स्तरानं बोलणं, त्याचा जेवढा पगार काँग्रेसकडून मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त बोलते तो। म्हणून त्याला माझं सांगणं आहे की आपल्या मर्यादेमध्ये राहा। ज्या दिवशी माझ्या समोर भेटेल त्या दिवशी मी चांगला त्यांना सांगणारच आहे समजून की आपण फार आता वयस्कर झालेले आहे, तुमच्या मुली आहे, पत्नी आहे घरामध्ये, तर महिलांबद्दल कसं बोललं पाहिजे ते शिकलं पाहिजे। राजकारणामध्ये अनेक लोक पदावर येतात जातात, पण बोलणं जे आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे, हा माझा त्यांना सल्ला आहे आणि सल्ला त्यांनी ऐकून सुधारला पाहिजे, हे सुद्धा माझा त्यांना सल्ला आहे। भेट घेणार का वडट्टीवारांना? ज्या पद्धतीनं नवनीत राणांसंदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं। भेट घ्यायची गरज नाही आहे, नेहमी आम्ही कुठं भेटतोच, पण मला असं वाटतं की ज्या ठिकाणी त्यांचा संबंध नाही आहे त्या ठिकाणी उग्यास त्या ठिकाणी उड्या मारणं बंदरासारख्या किंवा उड्या मारणं मेंढकासारख्या ते चांगलं नाही आहे, ते बंद केलं पाहिजे त्यांनी। इशारा जो आहे तो वडट्टीवारांना दिला आहे। ज्या पद्धतीनं वडट्टीवार यांनी नवनीत राणांसंदर्भात वक्तव्य केलेलं होतं, त्या दरम्यान जे आहे ते रवी राणांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। कामापेक्षा जास्त वडट्टीवार बोलतात, त्यांना भेटून समजून सांगणार अशी प्रतिक्रिया जी आहे ती रवी राणांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।